आता 2014ला हे लोक सत्तेवर आले, त्याच्या आधी आम्ही सत्तेवर होतो. 2014 नंतर मोदी साहेब सत्तेवर आल्याच्या नंतर 121 लोकांची चौकशी त्यांनी केली ईडीच्या संदर्भात. त्या 121मध्ये 115 हे विरोधी पक्षाचे होते. याचा अर्थ ईडी ही फक्त विरोधी पक्षासाठी वापरली. ज्यांच्या विरुद्ध वापरली त्याच्यामध्ये काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, NCP 11, शिवसेना 8, DMK 6, बिजू जनता दल 6, RJD 5, BSP 5, समाजवादी पक्ष 5, TDP 5, AAP 3 या प्रकारे या झाल्यात. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यानंतर 8 वर्षात 121 नेत्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री, एक माजी मुख्यमंत्री, विविध विरोधी पक्षाच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी आमदार असे हे आकडे याच्यातून दिसतात. आणि ईडीकडून कारवाई झालेल्यामध्ये एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही. याउलट भाजपवर ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रवेश केला त्यांची चौकशी थांबवली. उदाहरणार्थ हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की हा सबंध ईडीचा वापर हा केवळ विरोधी पक्षांच्यावर केलेला आहे. आणि काँग्रेस बरेच UPA राज्य होतं, त्याच्यात मी होतो. त्या काळात राजकीय हेतूनं कारवाई केलेली नाही. UPAच्या काळात कारवाई किती झाली याचे आकडे सांगतो. 2004 ते 2014 काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, भाजप 3, BSP 2, बिजू जनता दल 1. याचा अर्थ हा स्पष्ट होतो की भाजपच्या 3 लोकांच्यावर 10 वर्षात केसेस केल्या. याचा अर्थ आम्ही लोक सत्तेमध्ये असताना विरोधकांच्यावर सत्तेचा गैरवापर न करता आम्ही राज्य चालवलं. आणि याउलट मोदींच्या काळामध्ये 121 लोकांच्यावर त्यांनी ईडीचे खर्चे भरले. आणि त्यामुळं या निवडणुकीच्या निमित्तानं सत्तेचा गैरवापर ही एक भूमिका आम्हाला कटाक्षानं मांडावी लागेल आणि त्याच्यात आमचं लक्ष हे जास्त राहणार आहे. मात्र संपूर्ण देशामध्ये आपण इंडिया आघाडी म्हणून जो एक पर्याय दिला होता भाजपला, तो पण कुठेतरी यशस्वी होताना दिसत नाहीये. रोज एक एक पक्ष त्याच्यातून बाहेर पडतोय. याला आता नेमकं कसं आपण थांबणार, काय नेमकं पुढचं धोरण असणार? असं धोरण सगळीकडे नाही आहे. आता उदाहरणार्थ उत्तर प्रदेश समाजवादी पक्ष हा महत्त्वाचा पक्ष